जिथे गणपती बाप्पांनी स्वतः रावणाला पराभूत केलं त्या जागी आम्हाला जे दिसलं ते बघून आम्ही पण हैराण झालो होतो. तर रामराम मंडळी, मी गोविंद आणि लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं बोटिंग करून आम्ही ह्या लॉजला आलो होतो. आता सकाळी सकाळी आमचा मोर्चा आम्ही वळवला मुरुडेश्वरकडे. 1 किलोमीटर दूर टमटमला लावून पाय तोडत आम्ही लागलो चालायला. आता पाय उचललाच होता तितक्यात पोट म्हणे, पाटील नाश्ता. मग काय, पोट खुश तर देव खुश असं म्हणत रपकन लेफ्ट घेतला आणि चपकन हॉटेल गाठली. कडक डोसा आणून आणि चहा ओढून आम्ही लागलो परत मंदिराच्या वाटेला. गेटवर पोहोचताच 2 हत्ती दिसले. म्हटलं बाबो, डेंजर सिक्युरिटी दिसते इथं. असो, तिथून एंट्री करताच आम्ही स्वइच्छेने गर्दीत स्वतःला झोकून दिलं. आमचं नशीब पण आम्हाला म्हणू लागलं, तुला पाहिजे असन देव तर गर्दीत पाय ठेव. मग काय, तसंच लोटत लाटत भांडत मुंडत आणि बोलत बालत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. कॅमेरा अलाउड नव्हता, पण तुम्ही फोटो मधून घ्या ऍडजस्ट करून. आता एवढे कष्ट केल्यावर देवाने तर प्रीमियम दर्शन द्यायचंच होतं, कारण आमच्या नशिबात आम्हाला डायरेक्ट आरतीच सापडली. म्हटलं धन्यवाद देवा. मग काय, भेटून पर्सनली थँक्यू म्हणायसाठी आम्ही निघालो महादेवाकडे. जसं जसं आम्ही मूर्तीच्या जवळ जात होतो तसे तसे नजारे अजून सुंदर होत चालले होते. मंदिराच्या पायऱ्यात चढत होतो तेवढ्यात मला झाडाच्या मागे रावण दिसला. मी म्हटलं नमस्कार रावणजी. तो म्हणे तिकडेच लंबा रे दलिंदर. म्हटलं बाबो, बाप्पांवरचा राग अजून गेलेला नाही दिसत आहे. आता ही स्टोरी काय आहे हे तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा. महादेवांना धन्यवाद म्हणत आम्ही तिथेच खाली सुंदर दर्शन घेतलं आणि थकून भागून मामी आणि माऊने तिथेच बसून घेतलं. इथे मंदिराचं बांधकाम चालू होतं. इतक्यात आमची माऊ उठली आणि म्हणे, रामायणात लावली होती खारुताईने वीट, इथं पण मी पाळते तीच रीत. असं म्हणतात गणपती बाप्पा मोरया करून तिने एक वीट तिथंच रचली. मागे वळून पाहिलं तर एक गुफा दिसली आणि त्यात होतं म्युझियम. आता या गुफेत काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही घ्या फॉलो करून.